नमस्कार, माझं नाव आहे संकेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहे बाप्पाच्या मूर्तीसाठी एक नवीन प्रकारचा फेटा. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही अशी बनवलेली बोनी. तर आपण चला सुरू करूया बाप्पाचा फेटा. तर सुरुवात करण्या अगोदर आपल्याला हे जी बोनी आहे एकदा आपल्याला बाप्पाच्या डोक्यावरून आपल्याला हे सेट करून बघायचं आहे की हे प्रॉपर बसते की नाही. तर त्यासाठी आपल्याला हे असं राऊंड करून घ्यायचं आहे. अगोदर तुम्हाला असं एकदा ट्रायल करून बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येणार की तुम्हाला समोर आता फेटा कसा बांधायचा आहे. तर आपल्याला हा फेटा या पद्धतीने बांधायचा आहे. तर आपण आता परत याला बांधायची सुरुवात करूया. सर्व आधी आपल्याला इथे बॉन्ड लावून टाकायचा आहे मूर्तीच्या मागे डोक्याला, जेणेकरून आपण इथे आपली जी बोनी आहे इथे आपण थोड्या वेळ साठी चिपकून ती आपल्याला फिक्स करायची. तर मित्रांनो, आपण जो बॉन्ड लावला होता तो आता फिक्स झालेला आहे आणि आता आपण फेटा बांधायला सुरुवात करू शकतो. राऊंड राऊंड करून बांधण्यास सुरुवात करणार आहे. इथे 2 राऊंड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत एकदा इथे थोडा थोडा बॉन्ड लावून टाकायचा आहे. जेणेकरून हा जो कपडा आहे हा मूर्तीच्या डोक्यावर फिक्स होणार. तर आता मित्रांनो, हा जो दुसऱ्यांदा आपण जो बॉन्ड चिपकवला आहे आता तो पण सुकलेला आहे. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे याला मागून परत ह्या साईडने असं वर आणायचं. आणि त्याला असं राऊंड राऊंड करून पूर्ण हा याला असं पॅक करायचं आहे. दोन राऊंड झाल्यानंतर मित्रांनो परत एकदा इथे बॉन्ड टाकून हे इथे चिपकून टाकायचं आहे. हे थोड्या वेळ सुकू द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला. मग आपण दुसऱ्यांदा जे ग्लू लावलं होतं ते आता सुकलेलं आहे आणि आता समोर आपल्याला परत ही स्टेप करून आपल्याला पूर्ण हा फेटा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण मूर्ती पॅक झालेली आहे. आपण याला पूर्णपणे पॅक केलाय.
आणि इथे जिथे पॅक झाली तिथे परत एकदा लास्ट बॉन्ड टाकून आपल्याला हे चिपकून टाकायचं आहे. हा जो लास्ट भाग आहे आपण याला मग शेवटमध्ये कापणार आहे. हा उर्वरित भाग हे स्टिक होतपर्यंत याला असं थोडं असू द्यायचं आहे. आपण या फेट्यासाठी तुरा पण रेडी केलेला आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असा तुरा. या तुऱ्याला इकडे या बघू शकता हे आहे इथे थोडं असं सेट करून इथे याला टाईट करून घ्यायचं आहे. इथे असं टाईट करायचं आहे आणि याला टाचणीच्या मदतीने आपल्याला इथे फिक्स करून टाकायचं आहे, जेणेकरून आपला हा फेट तुरा असा दिसेल. तर तुम्ही बघू शकता आपला हा पहिलावाला तुरा इथे असं लावलेला आहे आपण. आणि आता हा दुसरा तुरा आहे. याला आपण इकडे बघू शकता मूर्तीच्या मागच्या साईडला आपण आला इथे लावणार आहे. असं इथे कानाच्या मागच्या साईडला. आणि इकडे लास्ट एक वेळा आपल्याला बॉन्ड चिपकून टाकायचा आहे. तर आता आपण इथे हा पहिला तुरा पण लावून झाला आणि दुसरा तुरा पण आता इथे आपण लावलेला आहे. आता हा आपल्याला दुसरा इथे जो तुरा आपण लावलेला आहे तो इथे याला असा लावायचा आहे. या टाईपचे हे दोन्ही तुरे आपण लावलेले आहे. आणि आता याला टाचणीने पिनअप करून घ्यायचं आहे. जसं की आपला हा पूर्ण फेटा बांधून झालेला आहे आणि याचा जो हा बाकीचा जो उर्वरित भाग आहे याला आपण कैचीने कापून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपली मूर्ती तयार झालेली आहे. तर आपल्या मूर्तीचा फेटा बांधून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता बाप्पाची ही मूर्ती या फेट्यामध्ये कशी दिसून राहिली आहे. याच्यात हा नवीन पद्धतीचा फेटा आणि याला 2 लागलेले तुरे. तर ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.